नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. वाईल्ड हार्ट रेस्क्यू नाईट ट्रस्ट या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी संस्थेसोबत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. वाईल्ड हार्ट रेस्क्यू नाईट ट्रस्ट यांचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात कोयना वसाहत येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून IPS उपवनसंरक्षक सातारा श्री अमोल सातपुते यांची उपस्थिती लाभली होती. तसेच वन विभाग, प्रशासन, सामाजिक व वन्यजीव अभ्यासक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती कार्यक्रमास लाभली. यामध्ये IFS किरण जगताप, ACF तुषार नवले, ACF जयश्री जाधव, RFO ललिता पाटील, RFO राजेश नलवडे, विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार, मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे, माजी नगरसेवक सुहास जगताप, ACF सुप्रिया शिरगावे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, अभिषेक भोसले, तसेच चंद्रशेखर पाटील, मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण, भारत जंत्रे, तसेच वन्यजीव अभ्यासक प्रतीक राठोड हे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. याचबरोबर कराड व पाटण प्रादेशिक मधील सर्व वन विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील मान्यवर यांची देखील या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये गेल्या 1 वर्षात संस्थेसोबत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिला रेस्क्युअरचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये वाई येथील प्रणोती भोसले, तासवडे येथील दीपाली शिंदे, मलकापूर येथील अश्विनी देसाई आणि पन्हाळा येथील प्राजक्ता चौगुले पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. घर, कुटुंब आणि समाजातील जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी वन्यजीव रेस्क्यू सारख्या धाडसी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केले. या कार्यक्रमातील एक विशेष व अर्थपूर्ण क्षण म्हणजे संस्थेची सातत्याने कार्यरत असलेले देशातील पहिले ट्रान्सजेंडर रेस्क्युअर श्री महादेव श्रीपती टेळे ढेबेवाडी यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रेस्क्यू कार्यामध्ये माणुसकी, कर्तव्य भावना आणि निसर्गप्रेम यांना सर्वाधिक महत्त्व असते. हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित होते. त्यांच्या योगदानाचा संस्थेच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, सामाजिक सहभाग आणि जनजागृती याबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला. भविष्यात वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अधिक व्यापक, शास्त्रीय आणि दीर्घकालीन उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं. रेस्क्यू टीमच्या वतीनं सर्प व प्राणी पक्षी यांच्या रेस्क्यूसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांचं प्रदर्शन देखील या ठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी रेस्क्यूअर टीमचे सर्व सदस्य, कुटुंबीय, निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष चेतन सूर्यवंशी यांनी केली, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव गणेश काळे यांनी मानले.